नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत की तुम्ही घरी बसल्या GST रजिस्ट्रेशन कशारीत्या करू शकता आणि फक्त 2 कागदपत्राच्या सहाय्याने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि घर बसल्या GST नंबर मिळवू शकता। तुम्हाला कुठेही कोणत्याही ऑफिसला फिजिकली जाऊन व्हेरिफिकेशन करायची आवश्यकता नाही। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे। तर हे संपूर्ण डिटेल्स मी प्रॅक्टिकली तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे। तर कुठलाही उशीर न करता चला आपण व्हिडिओला सुरू करूया। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला मग सुरू करूया। मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर gst.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही इथं येऊ शकता। या वेबसाईटवर आपल्याला येऊन ही GSTची ऑफिशियल वेबसाईट आहे, याच्यावर आपल्याला रजिस्टर करायचं आहे। इथं रजिस्टर नावाचा बटन दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। नंतर तुमच्यासमोर काय अशी पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची माहिती येते। ठीक आहे मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वात अगोदर टॅक्स पेयर हे निवडायचं, आय एम अ टॅक्स पेयर निवडायचा। त्यानंतर तुम्हाला तुमचा राज्य निवडायचा आहे, त्यानंतर जिल्हा आणि त्यानंतर लीगल नेम ऑफ द बिझनेस। ठीक आहे मित्रांनो, आता ॲज मेन्शन इन पॅन म्हणलेलं आहे, म्हणजे आता तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं इथं सांगलेलं आहे। पण हे केव्हा, जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टनरशिपमध्ये किंवा फर्ममध्ये कंपनी चालवता। आता तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली काढायचं असेल तर इथं तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमच्या पॅनवर जे तुमचं नाव आहे तेच टाकायचं आहे मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या पार्टनरशिपमध्ये किंवा फर्म म्हणून रजिस्टर असाल, तुमची कंपनी रजिस्टर असेल तर त्यावेळेस ते आहे। पण तुम्ही इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आता तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, हे दोन्ही टाकल्यावर तुम्हाला इथं खाली कॅप्चर कोड दिसेल, ते टाकून प्रोसीड करायचं। आता तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस या दोन्हीवर OTP जाईल। ती OTP तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। एकदा OTP व्हेरिफिकेशन टाकल्यावर प्रोसीड बटनावर क्लिक केल्यावर तुमचा OTP व्हेरिफिकेशन झाल्यावर तुमच्यासमोर असे TRN नंबर, टेम्पररी रेफरन्स नंबर भेटून जाईल। हे तुम्हाला ईमेलवर सुद्धा येऊन जाईल। हे नोट करून ठेवायचं आहे, कारण आपल्याला पुढे लॉग इन करण्यासाठी लागतो। आता आपल्याला हे टेम्पररी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आता इथं तो टेम्पररी रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं। लॉग इन केल्यावर आता इथं आपल्याला ॲक्शन या बटनावर क्लिक करायचं आहे। ॲक्शन या बटनावर क्लिक केल्यावर आता बघा आपली इथे प्रोफाईल 0% आहे, आपल्याला एवढी प्रोफाईल भरायची आहे। ठीक आहे मित्रा, तर सर्वात अगोदर तुमचा ट्रेड नेम टाकायचा आहे, जो पण तुमच्या बिझनेसचा नेम असेल तो तुम्ही इथं आता ट्रेड नेममध्ये तुमचा बिझनेसचा नाव टाकायचं। आणि आता इथं तुम्हाला तुमची कंपनी कशी आहे, पार्टनरशिप आहे, सोलो आहे, सोलो म्हणजेच प्रोप्रायटरशिप आहे का प्रायव्हेट लिमिटेड आहे, ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, आता इथं आपली सोले आणि प्रोप्रायटरशिप निवडलेली आहे। आता ॲडिशनल ट्रेड नेम जर तुमच्या बिझनेसचं अजून काही नाव असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं टाकून ॲड करू शकता। त्यानंतर खाली स्क्रोल केल्यावर आता इथं 2 ऑप्शन आहेत मित्रांनो, ह्या दोन्ही ऑप्शनला तुम्हाला छेडायचं नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, ऑप्शन फॉर कॉम्पोजिशन हे आपल्या कामासाठी नाही आणि वरचं सुद्धा आपल्या कामासाठी नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, आता सोलोसाठी। ठीक आहे मित्रांनो, आता प्रॉपरेटरशिपसाठी तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघावा लागेल। त्यानंतर आता रिझन ऑफ द ऑप्टेन रजिस्ट्रेशन व्हॉलंटरी बेसिस निवडायचा आहे आणि तुम्हाला इथं डेट टाकून द्यायची आहे, ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करत आहात। ठीक आहे मित्रांनो, टाईप ऑफ रजिस्ट्रेशन आहे का, इथे तुम्हाला टाईप ऑफ रजिस्ट्रेशन निवडायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्री नंबर, हे जर तुमचं बिझनेस ऑलरेडी रजिस्टर असेल, ठीक आहे मित्रांनो, प्रोप्रायटरशिप ते असेल तर त्याचं आहे आणि इथे डॉक्युमेंट ऑफ ट्रेड नेम इथे तुम्हाला अपलोड करायचं। नसेल तर सोडून टाका, सेव्ह अँड कंटिन्यू बटनवर क्लिक आहे। त्यानंतर तिथं तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन येते, तुमचं नाव ॲटोमॅटिकली येऊन जाईल, मिडल नेम, लास्ट नेमसुद्धा येऊन जाईल। त्यानंतर तुम्हाला नेम ऑफ फादरमध्ये तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुमची निवडून घ्यायची आहे, मोबाईल नंबर पुन्हा एंटर करायचा आणि ईमेल ॲड्रेससुद्धा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा जेंडर निवडायचा, मेल फिमेल जे आहे। त्यानंतर आता तुमचा आयडेंटिटी इन्फॉर्मेशन, डेझिग्नेशन स्टेटस, म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीत कोणत्या लेवलला आहात। आता जसं आपलं सोलो असल्यामुळे मी प्रोप्रायटर असल्यामुळे मी प्रोप्रायटर लिहिलेलं आहे। आता इथं डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर आहे, ते केव्हा असते, जेव्हा तुमची कंपनी पार्टनरशिप किंवा प्रायव्हेट लिमिटेड असते त्यासाठी, तर आपल्याजवळ ते नाही। पण आता इथं पॅन नंबर आपल्याजवळ आपला इंडिव्हिज्युअल आहे, ते टाकायचा, इंडियन सिटीजन निवडायचं। आता खाली आल्यावर रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारले, आपण कुठं राहतो, तर तुम्हाला काय करायचं, इथं इंटर ॲड्रेस और लॅटिट्यूड लॉंगिट्यूड या जागी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यावर तो पिनकोड तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर आता खाली तुम्हाला तुमची माहिती भरून घ्यायची आहे, बाकी सगळी जे पण असेल।
ते व्यवस्थितरित्या भरून द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे. म्हणजेच तुमचा पहिला फोटो अपलोड करायचा पासपोर्ट साईज, किंवा तुम्ही जर तुमच्या लॅपटॉपला वेबकॅम चालू असेल तर तुम्ही लाईव्ह फोटोसुद्धा कॅप्चर करू शकता. दोन्ही ऑप्शन आहेत. पासपोर्ट साईज फोटो अपलोड करा स्कॅन करून, किंवा लाईव्ह फोटो घेऊ शकता. त्यानंतर खाली यायचं आहे ॲल्सो ॲथोराइज सिग्नेचर, याला तुम्हाला येस करायचा, म्हणजे तुम्हीच ॲथोराईज आहात सिग्नेचर करायला म्हणून सेव्ह करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. आता बघा मित्रांनो, तो जवळपास आपली 77% प्रोफाईल इथंच कंप्लीट झालेली आहे. आता फक्त आपल्याला 23% प्रोफाईल कंप्लीट करायची. ठीक आहे. म्हणजे आता इथं प्राईम ऑथोराईज सिग्नेचर विचारलेलं आहे, तर तुम्हीच आहात म्हणून तुम्ही याला टिक करायचं. ठीक आहे मित्रांनो, प्राईम जे असेल त्याला तुम्हाला टिक करून द्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला बाकीची इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली फिल होते. आता इथं आपण सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यावर आता आपल्याला काही नवीन माहिती आहे, जसे की इथं प्रूफ ऑफ डिटेल ऑथोराईज सिग्नेचर, म्हणजे ऑथोराईज सिग्नेचर कोण करेल, तुम्ही असाल तर ते तुमच्यासाठी, जर दुसरं कोण असेल तर तुम्ही ॲड न्यू या बटनावर क्लिक करून ॲड करू शकता. पण आपल्या याच्यामध्ये सोलो आहे, मी स्वतःच प्रोप्रायटर आहे, ओनर आहे आणि सगळं मीच आहे, त्यामुळे इथं मी स्वतःसाठीच केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा रीते तुम्ही सुद्धा करू शकता. आता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यावर आता इथं ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे तुमचा कोणी ऑथोराईज रिप्रेझेंटेटिव्ह आहे का, असेल तर तुम्हाला इथे चेकमार्क करायचा आणि त्याची माहिती भरायची. नसेल तर काही छेडछाड करायची नाही. माझ्या याच्यामध्ये कोणी नाही म्हणून मी काही छेडछाड केलं नाही आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक केलं. आता इथं तुम्हाला तुमचा बिझनेसचा ॲड्रेस टाकायचा, म्हणजे तुमचा बिझनेस कुठं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुमचा बिझनेस तो कुठं आहे ते तुम्हाला इथं आपण ॲड्रेस जसं सिलेक्ट केलं वर पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तो पिनकोडचा एरिया झूम होईल आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची माहिती टाकून घ्यायची आहे. ठीक आहे मित्रांनो, सगळी माहिती टाकून घ्यायची. त्यानंतर तिथं सेक्टरमध्ये तुमचा जो पण सेक्टर सर्कल असेल ते निवडून घ्यायचा, वॉर्ड क्रमांक, त्यानंतर तुमचा कमिस्टेट निवडून घ्यायचा, डिव्हिजन निवडून घ्यायचा, आणि ते रेंज आहे. आता रेंजमध्ये समजा एकापेक्षा जास्त येत असतील तर सर्वात अगोदरचा तुम्हाला निवडायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर नेचर ऑफ प्रोफेशन प्रॉमिस हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता इथं तुमचा बिझनेस जो आहे तो स्वतःच्या जागेवर आहे का रेंटेड आहे ते तुम्हाला विचारले गेले आहे. इथे तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही स्वतःची जागा आहे का रेंटेड आहे, जे काय असेल ते सांगायचं आहे. आता माझ्या याच्यात रेंटेड आहे, मी निवडलेलं आहे, आणि प्रूफ ऑफ डॉक्युमेंटमध्ये मला इलेक्ट्रिसिटी बिल लावावं लागेल. तसे भरपूर लावावं लागते, पण आपण इथं 2च लावणार आहोत, तेवढं सफिशियंट आहे. ते इलेक्ट्रिसिटी बिल लावलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. आता तुम्हाला अजून काय विचारलेलं आहे, प्रूफ ऑफ प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला रेंट, आता माझं रेंट असल्यामुळे मी रेंट ॲग्रीमेंट लावलेलं आहे पण. ठीक आहे, तुमचं ओन असेल तर मग तुम्हाला तुमच्या जागेचं जे ओन असेल ते तुम्हाला इथे लावावं लागेल प्रूफ. आता बाकीचं इथं तुमचा बिझनेसचा नेचर काय, इम्पोर्ट एक्सपोर्ट करता, फॅक्टरी आहे, मॅन्युफॅक्चर आहे का सर्व्हिस याच्यामध्ये आहे ते तुम्ही निवडू शकता. समजा एकापेक्षा जास्त असेल तर ते सुद्धा तुम्ही निवडू शकता. आता तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमचा जो बिझनेस आहे ते तुम्ही निवडून घ्यायचा. तर जसे मी इथे फॅक्टरी, मॅन्युफॅक्चर, रिटेल बिझनेस, इम्पोर्ट एक्सपोर्ट, होलसेल वेअरहाऊस सगळं मी निवडलेलं. मला जे सफिशियंट आहे ते निवड. आणि इथे समजा ते ऑप्शन नसेल तर तुम्ही ऑर्डरमध्ये क्लिक करून तुम्ही ते इन्फॉर्मेशन टाकू शकता. अशा रीत्या तुम्हाला संपूर्ण माहिती क्लिक करून घ्यायचं तुमच्या बिझनेसचं नेचर काय. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर इथं आहे हॅव ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस. समजा याच्यापेक्षा दुसरा कुठं अजून बिझनेस चालू असेल तर त्याला क्लिक करून त्याची माहिती भरायची. नसेल तर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. आता झालं मित्रांनो. आता आपल्याला इथं आपलं समजा बोर्डमध्ये आहे तर आपण काय बोर्ड मॅन्युफॅक्चर करतो ते तुम्हाला इथे HSN कोड टाकायचं. HSN कोड माहीत नसेल तर नाव टाका, तुम्हाला ऑटोमॅटिकली HSN कोडसहित नाव येईल. सर्व्हिस देत असाल तर सर्व्हिसमध्ये जा, तिथे तुमच्या सर्व्हिसचं नाव टाका, त्याच्या HSN कोडसोबत तो येऊन जाईल. जसे आता इथं बघा मी नाव लिहिलेलं आहे, मला HSN कोड माहीत नव्हतं प्लायवूड, तर मला माझ्या प्लायवूडचे HSN कोडसोबत आलेलं. अशाच रीत्या तुम्ही सर्व्हिसलासुद्धा करू शकता. इन फ्युचर तुम्ही चेंज झाला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण सध्या जे चालू आहे ते तुम्ही इथं निवडू शकता. ठीक आहे मित्रांनो. अशा रीते तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक केल्यावर आता आपली प्रोफाईल 98% फिक्स झालेली आहे. हे कशाच तसं सोडायचं आणि आधार ऑथेंटिकेशनसाठी यायचं आहे मित्रांनो. आधार ऑथेंटिकेशन करणं कंपल्सरी आहे मित्रांनो. समजा तुम्ही आधार ऑथेंटिकेशन केलं नाही तर मग तुम्हाला GST ऑफिसला जावं लागेल, तुम्हाला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागेल. पण 99% असं होतं की आधार ऑथेंटिकेशन केल्यावर आणि तुम्ही सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल आणि क्लिअर अपलोड केल्यावर तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच GST ऑफिसला स्वतः जायची आवश्यकता पडणार. तर तुम्हाला इथं ऑथराईज्ड करून घ्यायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचं. याच्यासाठी तुमच्या
ईमेलला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो. आता हे झालं. आता इथं व्हेरिफिकेशनमध्ये इथं तुम्हाला नेम ऑफ इथं सर्वात अगोदर चेकबॉक्स क्लिक करायचा आहे. नेम ऑफ ऑथराइज्ड सिग्नेचर तुमचं नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल तिथं, तो तुम्ही निवडायचा. आता एक चेक मार्क केलं, इथं बघा माझं नाव ऑटोमॅटिकली येईल, मी इथं निवडून घेईन आणि त्यानंतर तुम्ही जिथून अर्ज करत आहात ते प्लेस टाकायचं आणि सबमिट विथ EVC करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, EVC करायचं आहे, DSC नाही करायचं. EVC केल्यावर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला आणि ईमेल आयडीला एक OTP येईल, ते OTP ते टाकायचे आणि व्हॅलिडेट OTP करायची. व्हॅलिडेट OTP केल्यावर तुमच्या ईमेल ॲड्रेसवर जवळपास तुम्ही व्हॅलिडेट OTP केल्यापासून ते पुढील 12 ते 48 तासात एक मेल येईल, ज्याच्यावर सांगितलं जाईल की तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन म्हणजे ऑथेंटिकेशन करून घ्यायचं. ती तुमच्या ईमेलवर लिंक येईल, तिथून तुम्ही करू शकता. आता मी तुम्हाला सुद्धा दाखवतो. हे बघा मला मेल आलेला आहे. आता इथं अशा प्रकारे मेल येईल आणि इथं मला आधार eKYC ऑथेंटिकेशन करण्यासाठी क्लिक हिअर या बटनावर क्लिक करायला सांगतं. याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला काय नाही, फक्त पुन्हा तुमचा आधार नंबर OTP येईल. तो OTP टाकल्यावर तुम्ही आधार ऑथेंटिकेशन होऊन जाईल. अशा रीते तुम्ही सुद्धा घरी बसल्या कोणत्याही ऑफिसला किंवा कोणत्याही CA म्हणा किंवा ऑनलाईन सर्व्हिस सेंटरला न जाता घर बसल्या मोफतमध्ये GST क्रमांक काढू शकता, म्हणजे GST लायसन्स काढू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हा पण जय हिंद, राम राम मंडळी.